नमस्कार, माझं नाव डॉक्टर सपना रंधे. होप आयुर्वेदिक मेडिसिन्समध्ये ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. आजचा आपला विषय आहे कॅन्सरचं वाढतं प्रमाण, त्याचबरोबर कॅन्सर म्हणजे काय आणि कॅन्सरवरची उपचार पद्धती. तर जगभरामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे खूप वाढत आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जगभरामध्ये जे काही मृत्यूचं प्रमाण आहे, मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणामध्ये कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि WHO ने केलेल्या संशोधनानुसार इंडिया इज द कॅपिटल ऑफ कॅन्सर म्हणून देखील घोषित केलेलं आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की कॅन्सर हा सध्या खूप वाढत चाललेला आहे. तर कॅन्सर म्हणजे काय बेसिकली? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं जे शरीर आहे ते वेगवेगळ्या पेशींनी बनलेलं आहे आणि या शरीरामध्ये रोज नवनवीन पेशींची निर्मिती होत असते. तसेच त्यातली काही पेशी ज्या आहेत देखील नष्ट देखील होत असतात. या प्रक्रियेमध्ये काही कारणामुळे समज काही अडथळा निर्माण झाला किंवा काही बिघाड निर्माण झाला, तर ही जी पेशींची वाढ जी आहे ती अनियंत्रित होते. काही पेशींची वाढ अनियंत्रित होते. याला आपण कॅन्सर असं म्हणतो. तर कॅन्सरची कारणं काय-काय आहेत? तर कॅन्सरची वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत. जसे की धूम्रपान केल्यामुळे, गुटखा खाल्ल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. त्याचबरोबर पोल्युशन हे एक कारण आहे. काही व्हायरसेसमुळे कॅन्सर होतो. काही केमिकल्सचं एक्सपोजर आलं तर कॅन्सर होतो. काही जेनेटिक म्युटेशन्समुळे आणि त्याचबरोबर अननोन कॉजमुळे देखील कॅन्सरचा धोका हा उत्पन्न होऊ शकतो. तर ही कॅन्सर जी कारणं आपण बघितली. त्याचबरोबर कॅन्सरचे प्रकार कुठले-कुठले आहेत? तर स्त्रियांमध्ये मुख्यत्वे करून वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला जास्ती करून बघायला मिळतो. त्याचबरोबर सर्व्हिक्सचा कॅन्सर आहे. त्याचबरोबर पुरुषांमध्ये होणारा प्रोस्टेट कॅन्सर आहे. त्याचबरोबर जसं आपण बघतो की गुटखा, तंबाखू खाल्ल्यामुळे होणारे टंगचे कॅन्सर, माउथचा कॅन्सर प्रमाण हे देखील वाढत आलेलं आहे. लहान मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो ब्लड कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते देखील वाढत आहे. आणि आजकालच्या ज्या खाण्याच्या चुकीच्या सवयी आहेत त्याच्यामुळे कोलॉन कॅन्सरचं प्रमाण देखील सध्या खूप वाढलेलं दिसत आहे. त्याचबरोबर लिव्हरचा कॅन्सर आहे, पॅनक्रियाटिक कॅन्सर आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅन्सर आहेत सध्या आपल्याला बघायला मिळतात. तर याची उपचार पद्धती म्हणजे काय? म्हणजे याची काय-काय उपचार पद्धती आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं की कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर घाबरून न जाता सगळ्या प्रकारे प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. तर जी काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्जरी आहे, केमोथेरपी आहे आणि रेडिएशन याचा अंतर्भाव होतो. तर मग आता ही जी काही केमोथेरपी आहे त्याच्याचे जसे काही चांगले इफेक्ट्स आहेत, त्याचबरोबर थेरपीमुळे काही साइड इफेक्ट्स देखील होतात. जसं की नॉशिया होतो, व्हॉमिटिंग होतं, खाण्याची इच्छा निर्माण होत नाही, वजन कमी होतं पेशंटचं, भूक लागत नाही, ॲसिडिटी वाढते, अंगावर जे पिगमेंटेशन होतं, स्किनचा टोन जो आहे, कलर जो आहे तो चेंज होतो. पेशंटला या सगळ्यामुळे डिप्रेशन येतं आणि ट्रीटमेंट नको वाटते. बरेच वेळेला पेशंट ट्रीटमेंट स्वतःहून बंद करतो किंवा पेशंटची कंडिशन अशी होऊन जाते की डॉक्टर कधी-कधी ट्रीटमेंट जी आहे ती मध्ये थांबवून देतात. हे जे काही साइड इफेक्ट्स आहेत ते होऊ नयेत यासाठी तुम्ही त्या जी काही ट्रीटमेंट आहे त्यासोबत होप आयुर्वेदिक मेडिसिनचं औषध घेऊ शकता. त्याच्यामुळे हे जे काही आपण साइड इफेक्ट्स बघितले ते पेशंट्सला होणार नाहीत. त्याचबरोबर पेशंटची रिकव्हरी जी आहे ती खूप स्मूथ रिकव्हरी आणि फास्ट रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते. यासाठीचा जो आपण क्लिनिकल रिसर्च जो आहे तो कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केलेला आहे. जे काही पेशंट्स होते ते केमोथेरपी सोबत, रेडिएशनच्या सोबत होप आयुर्वेदिक मेडिसिन घेत होते. त्यामुळे त्यांच्यात काय बदल झाला तर त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये सुधारणा जाणवली. त्यांना किमोचे, रेडिएशनचे साइड इफेक्ट्स जाणवले नाहीत आणि त्यांची रिकव्हरी जी आहे ती खूप स्मूथ जाणवली. बऱ्याच लोकांना ही शंका असते की किमो आणि रेडिएशनच्या सोबत आपण हे औषध देऊ शकतो का? तर नक्कीच तुम्ही हे औषध देऊ शकता. त्यामुळे काय होणार आहे की किमोचे साइड इफेक्ट्स झाल्यामुळे पेशंट जे कधी-कधी ट्रीटमेंटमध्ये बंद करतो, कंटाळून ट्रीटमेंट बंद करतो, ती होणार नाही. जो ट्रीटमेंट प्लॅन जो आहे तो कंप्लीट पूर्ण होईल. त्याच्यामुळे रिकव्हरी पेशंटची चांगली होणार आहे आणि फिजिकल कंडिशन पेशंटची चांगली राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं की हे जे औषध आहे ते नॅचरल आहे, हर्बल आहे आणि ऑर्गॅनिक आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भस्म नाहीये, स्टिरॉइड नाहीये आणि हे फक्त पानांपासून तयार केलेली पावडर आहे. याला कुठल्याही प्रकारचं पथ्य नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं याची कुठलीही ड्रग इंटरॅक्शन होत नाही आणि कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर सुरुवातीपासूनच हे औषध घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर जी काही तुमची ट्रीटमेंट चालू आहे, किमो असू दे, रेडिएशन असू दे किंवा सर्जरी असू दे, त्यासोबत तुम्हाला हे औषध घेतलं तर तुमची रिकव्हरी ही फास्ट होणार आहे आणि बऱ्याच वेळेला कॅन्सर झाल्यानंतर देखील हे औषध घेणं गरजेचं आहे. कारण का किमोथेरपीचे जसे त्याच वेळेला म्हणजे दुष्परिणाम होतात, त्याचबरोबर लाँग टर्म देखील साइड इफेक्ट्स असतात. तर ते साइड इफेक्ट्स जे आहेत ते टाळण्यासाठी त्याचबरोबर जी काही आजारामुळे म्हणा किंवा जी काही ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याच्यामुळे शरीराची काही झीज झालेली आहे, हानी झालेली आहे, ती भरून काढण्यासाठी, धातूंचं पोषण होण्यासाठी
शरीराला न्यूट्रिशन मिळण्यासाठी आपल्याला हे मेडिसिन घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी त्यामुळे सगळ्या रुग्णांना, नातेवाईकांना हे आवाहन करते, की तुमची जी काही ट्रीटमेंट आहे, त्यासोबत सुरुवातीपासूनच कॅन्सर डिटेक्ट झाल्या हे औषध तुम्ही घ्या. जेणेकरून तुमची किमोथेरपीचे साइड इफेक्ट्स, रेडिएशनचे साइड इफेक्ट्स पेशंटला होणार नाहीत. पेशंटची जी रिकव्हरी आहे ती स्मूथ रिकव्हरी होईल आणि पेशंटच्या रिपोर्ट्समध्ये आपल्याला सुधारणा दिसेल आणि पेशंट रिकव्हर व्हायला नक्कीच याचा फायदा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा असेल, खाली जे नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. त्याचबरोबर आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन देखील करता येऊ शकतं आणि कधी पण आपल्या ऑफिसच्या वेळेमध्ये इथे डॉक्टर्स अवेलेबल असतात. कुठल्याही प्रकारची तुम्हाला शंका असेल ती देखील तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.